नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात प्रभू स्वामी टी व्ही यूट्यूब चॅनल. तर यूट्यूब चॅनलवरती मी सुभाष बटोळे आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. तर आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक नवीन तीर्थक्षेत्र, आणि ते तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र काशी केदार विश्व संस्थान. हे काशी केदार विश्व संस्थान म्हणजे भगवानगडाच्या पायथ्याशी 1, 2 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे प्रसिद्ध संस्थान आहे. महाराष्ट्रामधील नामांकित संस्थान आहे. या ठिकाणी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. भयानक मोठ्या स्वरूपामध्ये महादेवाचं जागृत देवस्थान आहे. आणि या देवस्थानामध्ये आपण जर पाहिलं तर मन शांत या ठिकाणी होत आहे. मनाचं समाधान, डोळ्याची तृप्ती होते. अगदी डोंगर दऱ्यामध्ये असणारं हे जे संस्थान आहे, हे संस्थान महाराष्ट्रामधील एक महत्त्वाचं संस्थान म्हणून, जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी मानलं जातं. इथे महादेवाचं जे मंदिर आहे, तर असं पूर्वीच्या याच्यामध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केवान गोरक्ष वळवा गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासाव चोजाववे. इथपासून तर ज्ञानदेवापर्यंत म्हणजे श्री संत कृपा झाली, इमारत फळावी आणि ज्ञानदेवे रचिवा पाया उभारवे देवावया. तया नामाचा किंकर त्याने केवासे विस्तार, श्री संत जनार्दनी एकनाथ स्तंभ देवा भागवत, भजन कवा सावकाश तुका झावाशी कळस. इथपर्यंत असणारी ही जी परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला ह्या संस्थानामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. भव्य स्वरूपामध्ये हे संस्थान आहे. महादेवाचं हे मंदिर आहे. डोंगर दऱ्यामध्ये कडेकपारीवा. पूर्वीच्या काळामध्ये या संस्थानाचं एक असं वैशिष्ट्य आहे की पूर्वी शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी उदाहरणं आलेली आहेत, अनेक ठिकाणी पुरावे आलेले आहेत की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान अयोध्येहून सीतेचा शोध घेण्यासाठी जेव्हा लंकेमध्ये निघाले, त्यावेळेस या ठिकाणी त्या सीतेचं आणि रामाचं आणि लक्ष्मणाचं ती काही जी सेना होती, त्या सेनेचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. असे अनेक पुरावे या संस्थानामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं हे जे संस्थान आहे, हे संस्थान अगदी भाविकांना तन मन धन जीवापाड प्रेम करणारं, जीवांचं कल्याण करणारं हे संस्थान आहे. महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं या मंदिराचं दर्शन घेतल्याच्यानंतर माणसाला अगदी मनापासून समाधान वाटल्यासारखं होतं. आणि भयानक अशा प्रकारचं तेजस्वी असणं, यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमशी यच्चग्नो तत्तेजो विद्धिमामकम. असं असणारं हे महादेवाचं लिंग हे सामान्य जीवाचं कल्याण करणारं आहे. श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी म्हणजेच 1, 2, 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे संस्थान आहे. महादेवाचं मंदिर आहे. ह्या महादेवाच्या मंदिराची इतकी ख्याती आहे की महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त दरवर्षी ह्या दर्शनासाठी या ठिकाणी, देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. तर दर्शनासाठी येत असताना तनो मनोजीवे शरणाशी वागावेन अगवता कवावे दास्य सकळ, असं हे आदिनाथ शंकराचं जे मंदिर आहे, आदिनाथ शंकराचं जे वास्तव्य स्वरूप आहे, हे मनाला मोहक अशा प्रकारचं वाटणार आहे. तर या मंदिराचा जो इतिहास आहे, तो इतिहास ह्या शिल्पकलाच्या माध्यमातून दगडी खांबावरती, या दगडी फरशीवरती, संगमरवरी फरशीवरती या ठिकाणी कोरलेला आहे. संपूर्ण इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे. तो आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतो किंवा समक्षही येऊन या ठिकाणी आपण तो पाहू शकतो. तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, भाविक भक्तांना पावणारा हा जो देव आहे, ह्या देवाची यात्रा वर्षामधनं श्रावण महिन्यामध्ये पहिला जो सोमवार येतो, त्या सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महादेवाची यात्रा या ठिकाणी भरत असते. आणि मोठ्या
प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून भाविक भक्त संपूर्ण परिसरातील पंचक्रोशीतील मंडळी या दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि जीवाचा उद्धार करून, कल्याण करून या ठिकाणी घेतात. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये शंकराची जी शिवरात्र आपण मानतो किंवा साजरी करतो, तर ती शिवरात्रीचा सणसुद्धा, उत्सवसुद्धा या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सादर केला जातो. कीर्तने, प्रवचने, व्याख्याने आदी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. आणि समोरच असणारं हे मारुतीरायाचं जे मंदिर आहे, ते मारुतीरायाचं जे मंदिर आहे ते श्री प्रभुस्वामीच्या, रामप्रभुस्वामीच्या काळामधीलच आहे. त्या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे जो काय परिसर आहे तो हिरवागार परिसर, संपूर्ण जंगलामधून, संपूर्ण त्या डोंगरामधून येणारा खळखळाट, येणारी ही जी नदी, नदीच्या तीरावरती, ओढ्याच्या तीरावरती असणारं भव्य असं प्रकारचं हे पांडुरंग, आपण जसं पांडुरंगाचं मंदिर आहे नाही का, पंढरपुरात जसं चंद्रभागेच्या तीरावरती जसं पुंडलिकाचं मंदिर आहे, तशाच पद्धतीनं ह्या शंकराच्या समोर मारुतीरायाचं मंदिर आहे. भव्य पटांगण आहे. ह्या पटांगणामध्ये मोठमोठाले वृक्ष, झाडे या ठिकाणी आहेत. त्या झाडाच्या परिसरामध्ये संपूर्ण चिवचिवाट आहे. पशु, पक्षी, प्राणी या ठिकाणी येतात, बसतात, आपल्या आनंद घेतात. आणि परिसराहून येणारी माणसंसुद्धा जे सुख, शांती, समाधान इतरत्र या ठिकाणी मिळत नाही, पण या ठिकाणी आल्याच्यानंतर संपूर्ण जीवाला एक प्रकारची सहानुभूती मिळते, मन स्वस्थ होतं, आनंद मिळतो. आणि आनंद मिळाल्याच्यानंतर जीवनामध्ये आनंदाच्या व्यतिरिक्त मग दुसरं काय पाहिजे. या आनंदाशी नाही जोडा, असं जे शास्त्र प्रमाण आहे, संत प्रमाण आहे, ते प्रमाण या ठिकाणी आपल्याला अनुभवायास, पाहावयास मिळतं. असं असणारं हे जे काशी केदार जे संस्थान आहे, हे काशी केदार विश्व संस्थान महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंदिरापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. परिसरात जे परिसर आहे, नागरवाडी परिसर म्हणा किंवा भगवानगड परिसर म्हणा किंवा गोळेगाव परिसर म्हणा, अशा पंचक्रोशीमध्ये असणारे जे भाविक भक्त मंडळी आहेत, ही दर्शनासाठी येतात आणि दर्शनाचा या ठिकाणी आनंद मनसोक्तपणे घेतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानसुद्धा झालेलं असतं. सगळं काही सुविधा आहे आणि एवढं करून भाविक भक्त आनंदाने आपापल्या घरी पुन्हा जातात. आणि जीवनामध्ये एक आदर्श म्हणून, एक श्रद्धास्थान म्हणून ह्या मंदिराकडे, ह्या महादेवाच्या मूर्तीकडे पाहिलं जातं. आणि मित्रांनो, असं असणारं हे जे संस्थान आहे, श्री क्षेत्र काशी केदार विश्व संस्थान नागरवाडी. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटवा, योग्य वाटवा की अयोग्य वाटवा, हे जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर आवडलाच तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत. चला.